सगळ्या सविस्तर माहितीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर सणकून टीका केली। अमित शहांचा अनाकोंडाचा उल्लेख करून मुंबई गिळण्याचा त्यांचा डाव असल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला। जिजामाता उद्यानात लवकरच अनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहांसह भाजपवर केलेल्या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्स पोस्ट करत प्रत्युत्तर दिलंय। बीएमसीची तिजोरी खुणावू लागली, सोडलेल्या हिंदुत्वाला आणि विसरलेल्या मराठी अस्मितेला कुरतडायची वेळ झाली, अशा आशयाची पोस्ट चव्हाण यांनी केली। मुंबईच्या नावानं पुन्हा गळे काढायची पाळी आली, असा हल्लाबोलही त्यांनी या पोस्टमधून केलाय। उद्धव ठाकरेंच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली असून ते घरात बसलेले अजगर असल्याचा घणाघात बावनकुळेंनी केलाय। चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात, उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना निराशेनं घेरलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळत आहे। इतरांना अनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बसावं, बघावं, ते घरात बसलेले अजगर आहेत। निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर भुरटे चोर अशी टीका केली आणि त्याला आता भाजपचे खासदार उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलंय। जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडेच वळलेली असतात, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावलाय। तर बोलायचं असेल तर पुराव्यासह बोला, असा सल्लाही त्यांनी दिलाय। आजच्या डिजिटल युगामध्ये काय होईल हे सांगता येत नाही, आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गावामध्ये पाहायला मिळालं। वैजापूर ग्रामीण 1 मधील एका तरुणीचा साखरपुडा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी चक्क व्हिडिओ कॉलद्वारे पार पडलाय। मुलगा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठित कंपनीमध्ये कार्यरत असून वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं डिजिटल साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला। वैजापूर इथं मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले, तर लंडनहून तरुणानं थेट ऑनलाईन उपस्थिती लावत होकार दिला। या समारंभात नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छांचा वर्षाव केला। व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरलाय। धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। शेतकऱ्यांवर लग्नासाठी कर्जाचा बोजा येऊ नये यासाठी जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये हे विवाह सोहळे पार पडणार आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार राणा जगजितसिंग यांनी दिली आहे। तर या मेळाव्यांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत तहसीलदारांकडे नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मीरा रोड येथील काशीमीरा परिसरातल्या सेंट जोरम स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसाठीच्या खासगी स्कूल बस सेवेचा मालक हा पालकांकडून गैरमार्गाने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता, अशी धक्कादायक माहिती आहे। पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मुसक्या आवळल्या। खासगी स्कूल बसचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हॉट्सअपवर फोटो पाठवून त्या विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि पालकांकडून तब्बल 4 लाखांच्या खंडणीची मागणी करायचा। या प्रकरणात पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर काशीमीरा पोलिसांनी तपास करून व्हॉट्सअपवर येणाऱ्या संदेशांची तपासणी केली आणि यानंतर पोलिसांनी वेगानं कारवाई करून आरोपीला 24 तासात अटक केली। अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि जर तो धोका टाळायचा असेल तर त्यांना 4 लाख रुपयाची खंडणी द्यावी लागेल। त्यानंतर ती महिला त्यांच्या मुलाला घेऊन काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आली। काशीमीरा पोलीस स्टेशनने लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून डिटेक्शनची टीम रवाना केली। तर शाळेच्या प्रशासनामध्ये जेव्हाही तुम्ही एखादी स्कूल बस हे विद्यार्थी ने-आण करण्यासाठी वापरता, तेव्हा त्याच्यावरती जो चालक असेल त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन पोलिसांकडून करून घेणं हे महत्त्वाचं असेल। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडनं आणखी एक बळी घेतलाय। काल रात्री या मार्गावर रस्त्याच्या धोकादायक किनाऱ्यावरून दुचाकी घसरली।
यामध्ये राहुल विश्वकर्मा या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. पवई तलावावर छठपूजा करून बहिणीला दुचाकीवरून घेऊन तो घरी चालला होता, परंतु जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पवई प्लाझाजवळ आला असता रस्त्यावरील धोकादायक किनाऱ्यावरून त्याची दुचाकी स्लिप झाली आणि मागून येणाऱ्या बसखाली तो चिरडला गेला. गेल्या 3 महिन्यात लालू कांबळे, देवांश पटेल आणि आता राहुल विश्वकर्मा या तिसऱ्या तरुणाचा नाहक बळी गेलाय. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. विक्रोळी ते जोगेश्वरी असा लिंक रोड, पण हा लिंक रोड आता मुंबईकरांच्या जीवावर उठलाय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी सध्या पवई प्लाझाच्या इथून आढावा घेतोय. खरं तर याच ठिकाणी रविवारी रात्री छठपूजा आटपून आपल्या बहिणीला पवई तलावाकडून जे ते घराच्या दिशेने निघालेला तरुण दुचाकीवर असताना असमांतर रस्ते आणि खड्ड्यांमुळे त्याची बाईक रस्त्यातून निसटली आणि थेट तो तरुण जो आहे तो बसखाली आला आणि चिरडला गेला. असाच एक दुर्दैवी मृत्यू सप्टेंबर महिन्यात सुद्धा झाला होता. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन 2 मित्र दुचाकीवरून घराकडे निघाली होती आणि त्यावेळी खड्ड्यात बाईक अडकून हे मित्र पडले आणि त्याच्यातला देवांश हा थेट बस खाली आला आणि त्याच्या अंगावरून बस गेली आणि तो देवांश चिरडला. तशीच ऑक्टोबरमध्ये आणखी एक घटना ह्याच रस्त्यांवर घडली आणि त्यात एका कांबळेंचा जो आहे तो मृत्यू सुद्धा झाल्याची घटना समोर आलेली. त्यामुळे विक्रोळी ते जोगेश्वरी हा लिंक रोड आणि या लिंक रोडवर मागील 3 महिन्यात 3 दुर्दैवी मृत्यू रोड अपघातात, रस्ते अपघातात झालेले पाहायला मिळतात. आजही छठपूजेचं वातावरण आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आणि एकंदरीत रस्ते जे ते लगबग असलेले पाहायला मिळतात. पण या रस्त्यांवर असलेलं काम किंवा या रस्त्यांवर असलेले खड्डे जे ते आता मुंबईकरांना अडथळा निर्माण करतात आहेत आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की मुंबईचे रस्ते आता मुंबईकरांच्या जीवावर उठलेत का. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एक महत्त्वाची अपडेट. सुदानमधील यादवी संघर्षात मोठा टप्पा समोर आलाय. सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलातील वादामध्ये सर्वसामान्यांचा हकनाक बळी जातोय. सुदानचे लष्कर प्रमुख अब्देल फत्ताह बुरहान